पैसे वाटताना रंगेहात पकडल्यानंतर विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. मात्र ही पत्रकार परिषद निवडणूक आयोगाने थांबवली. त्यानंतर ठाकूरांनी माध्यमांशी बोलताना आयोगाचे वाभाडेच काढले. अहो सांगणार काय, सांगण्याकरता काय आहे का? पैसे वाटप, मीटिंग हे करायचं असते का? और पुलिस ने क्यों रोका? तो इलेक्शन कमीशन ने बोला कि अपने आड़े आएगा ये सब बीजेपी के, उनके पास बोलने के लिए कुछ नहीं था. तो बोलता है आचार संहिता में प्रेस कॉन्फ्रेंस. कौन से आचार संहिता में लिखा है प्रेस कॉन्फ्रेंस नहीं लिखने का? इसका निषेध सही महीने में तो आपने करना मांगता है. ये तुमचं काय आहे? लेकिन सर विनोद तावड़े भी आपके साथ बैठे थे और अचानक वो उठ करके दूसरी तरफ चले गए. अरे जो यहाँ के डीसीपी मैडम है उन्होंने बोला कि कलेक्टर साहब बोलते प्रेस कॉन्फ्रेंस. ऐसा कौन सा कानून है? प्रेशर है आपके ऊपर? मेरे ऊपर प्रेशर? मैं किसी के बाप का प्रेशर नहीं लेता. माल तो है, बहुत है माल. अहो आता मला फोन बघा, माझ्या 50 फोन केले. आता जा आहे ते संपवा, मिटवा. आपण मित्र आहेत, सोडून दिलं. किती पैसे मिळाले काय? वेगवेगळ्या रूम मध्ये कुठे 10 लाख, कुठे 2 लाख, कुठे 5 लाख. ते पोलीस प्रशासन आणि आरोना विचारा इलेक्शन कमीशनला. अरे इनकी औकात है क्या ऐसा करने का? लेकिन क्या आप जो है सुरक्षा बल की तरफ से दबाव बनाया जा रहा है? किस तरह आपको जो है? मेरे को सुरक्षा दल या किसी के दबाव को मैं नहीं जमता ही करता. लेकिन हाँ, इलेक्शन कमीशन और पुलिस पे प्रशासन का दबाव है. तुम्हाला एकड जवळचा दहशतवाद सांगतात आणि ते पुन्हा आणखी तेच आरोप करतात की या ठिकाणी तुमची दादागिरी, आम्ही पैसे वाटत नव्हतो. मग मिळाले कोणाचे पैसे? माझे होते. विनोद तावडे 48 तास अगोदर सगळ्या नेत्यांनी बाहेर जायचं असते, थांबले कसे? सर विनोद तावड़े और आपकी प्रेस कॉन्फ्रेंस होने जा रही थी, साझा प्रेस कॉन्फ्रेंस हो जा रही थी, क्या बात होने जा रही थी? वो आरोप उनको सह नहीं सकते ना, इसलिए उन्होंने रोक दी. चलो धन्यवाद.